रस्त्याची दुर्व्यवस्था इतकी गंभीर स्वरूपात आहे। आज फेस 1 मधून आपण जो भुयारी मार्ग पाहतो तो वर्षानुवर्ष रखडलेला प्रकल्प आहे, कारण पावसाळ्यात तो 4 मीटर पाण्याने भरलेला असतो। मग त्यावेळी संपूर्ण लोड हा तळोजा फेस 2 मध्ये येतो। तळोजा फेस 2 मध्ये लोड आल्यानंतर संपूर्ण ट्रॅफिकची गंभीर समस्या होते आणि या ठिकाणी जे रस्ते बनवलेले आहेत ते प्रत्येक 2-2, 3-3 महिन्याला खराब होतात। मग हा पैसा जनतेचा तुम्ही लावून जर तुम्हाला योग्य रस्ते बनवता येत नसतील तर तुम्ही जनतेच्या पैशाचा वापर कुठल्या पद्धतीने करता? आज इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि हा भ्रष्टाचार प्रशासनाच्या मार्फत होतो का सत्ताधाऱ्यांच्या मार्फत होतो हे आम्हाला आणि जनतेला कळावं। धोकादायक म्हणून जी इमारत घोषित केली, पण मुलांच्या शिक्षणासाठी कुठेही त्यांनी उपाययोजना केली नाही। आज मुलं विठ्ठल मंदिर झाला, राम मंदिर झाला, गावदेवी मंदिर झाला, त्यानंतर शिवमंदिर झाला, या ठिकाणी शिक्षण घेतात। आज शिक्षणाचे 6 दिवस असून सुद्धा मुलांना 3 दिवस बोलवलं जातं। आज शिक्षक बांधव सुद्धा काय करतील, कारण की त्यांचंही नाईलाज झालेला आहे। त्यांची परिस्थिती, त्यांनाही काही बोलता येत नाही, काही करता येत नाही प्रशासनासोबत। आता तुम्ही मला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांमध्ये तुम्ही शालेय शिक्षणाचा विषय विचारला, तुम्ही रोजगारांचा विषय विचारला, या तळोजा नोडमध्ये रस्त्याची समस्या विचारली, तुम्ही या ठिकाणी गंभीर पाणी प्रश्नाचा प्रश्न विचारला, तळोजा फेस 2 आणि फेस 3 असा नवीन प्रोजेक्ट जो डेव्हलप होतोय, या ठिकाणी 15 मिनिटाच्या याच्यात तुम्ही एवढे प्रश्न विचारले आणि या प्रश्नाची उत्तरं इतकी आहेत, इतका भ्रष्टाचार आहे याच्यात का याच्यावर स्वतः सत्ताधारीही काही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती या भागाची आहे। नमस्कार, मी सुनील कातारे, रायगड टाइम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच नजर ठेवत असतो। एकीकडे पाहायला गेलं तर तळोजा नोडमध्ये आज आपण एकीकडे राजकारणाच्या रणधुमाईला सुरू होणार आहे, त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत युवक आहेत। पेंदर गावचे स्थानिक असणारे शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक उपाध्यक्ष असणारे दर्शनजी पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे। कसं पाहता, आज या ठिकाणी पाहायला गेलं तर तळोजा नोडचा विकास कुठेतरी थांबलेला दिसतोय। एक युवक म्हणून या सगळ्या रणधुमाळीकडे जर पाहत असाल तर या विकासाला नेमकं कुठं थांबण्यात आलेलं आहे किंवा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? आज तळोजा नोडमध्ये वर्षानुवर्ष सिडकोच्या मार्फत कामं होतात, पालिकेच्या मार्फत कामं होतात। आज रस्त्यात खड्ड्यात रस्ते अशी तळोजा नोडची परिस्थिती आहे। बरोबर। या शेजारीच पेंदर गाव आहे, पेंदरच्या भूमीवरच तळोजा नोड पूर्णपणे वसलेला आहे। या तळोजा नोडमध्ये पाण्याची समस्या गंभीर प्रमाणात आहे। आज पाण्याची इतकी गंभीर समस्या असताना सिडको प्रशासन अनेक नवीन बिल्डिंगींना ओसी देते, नवीन पब्लिक तुम्ही या ठिकाणी आणता, मग त्यांची पाण्याची काय तुम्ही सुविधा केलेली आहे? या ठिकाणी डॅमची सुविधा केलेली आहे का? पाणी किती डेसिबलमध्ये येतो? या ठिकाणी लोकांना मुख्य अन्न वस्त्र निवारा याच्यात पाणी हा मुख्य पाण्याचा मूलभूत गरज आहे। हे पाण्याचीच जर सुविधा इथे होत नसेल तर प्रशासन या ठिकाणी काय कामं करतो? आज सत्ताधारी म्हणतात की आम्ही अनेक सोयी सुविधा या ठिकाणी दिल्या, मग सोयी सुविधा देत असताना तुम्ही मुख्य पाण्याची सुविधा तुम्ही इथे करत नसाल, देऊ शकत नसाल, तर तुम्ही पुढे भविष्यात इथे या ठिकाणी काय कामं करणार आहात? दादा, पाहायला गेलं तर या ठिकाणी कुठल्याही व्यवसायाची सुरुवात असेल किंवा शहराची नवीन सुरुवात होत असेल तर त्याचे मार्केटिंगमध्ये
वेगवेगळ्या बाबी दर्शवतात, जसं की हायवेपासून जवळ, मोठ्या कंपनीपासून जवळ. पण तळोजा नोडमध्ये चारही जे रस्ते आहेत, जे तळोजा नोडमधले, त्याची अवस्था एकदम बिकट आहे. मग तो फेस 1चा भुयारी मार्ग असेल, फाटक असेल, किंवा या साईडून घोटगाववरून जोडणारा रस्ता असेल, तिघांची अवस्था बेकार आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? आज खरं पाहता तर तळोजा फेज 2 ज्या वर्षापासून डेव्हलप होतोय, त्या वर्षापासून आम्ही इतकंच ऐकतोय की विकास कामं होतात, नवीन बिल्डर्स येतात, नवीन बिल्डिंग्स बनतात. शिडकोने या ठिकाणी माऊस हाऊसिंग सारखा मोठा प्रोजेक्ट वसवलेला आहे. या ठिकाणी रस्त्याची दुर्व्यवस्था इतकी गंभीर स्वरूपात आहे. आज फेस 1मधून आपण जो भुयारी मार्ग पाहतो तो वर्षानुवर्ष रखडलेला प्रकल्प आहे. कारण पावसाळ्यात तो 4 मीटर पाण्याने भरलेला असतो. मग त्यावेळी संपूर्ण लोड हा तळोजा फेज 2मध्ये येतो. तळोजा फेज 2मध्ये लोड आल्यानंतर संपूर्ण ट्रॅफिकची गंभीर समस्या होते. आणि या ठिकाणी जे रस्ते बनवलेले आहेत ते प्रत्येक 2-2, 3-3 महिन्याला खराब होतात. मग हा पैसा जनतेचा तुम्ही लावून जर तुम्हाला योग्य रस्ते बनवता येत नसतील तर तुम्ही जनतेच्या पैशाचा वापर कुठल्या पद्धतीने करता? आज इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे. आणि हा भ्रष्टाचार प्रशासनाच्या मार्फत होतो का सत्ताधाऱ्यांच्या मार्फत होतो, हे आम्हाला आणि जनतेला कळावं. नक्कीच. पाहायला गेलं तर सर, आपण राजकीय दृष्टिकोनावर देखील चर्चा करूया. अनेक वर्षापासून भाजप या ठिकाणी नवी मुंबईच्या सत्तेमध्ये आहे. काही वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्ष देखील होता. अनेक लोकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या पदावर आज विराजमान आहेत. आज शेकापची जी वस्तुस्थिती आहे, या वस्तुस्थितीवर तुम्ही काय बोलाल? शेतकरी कामगार पक्ष म्हणजे पुरोगामी विचारसरणीचा पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसनंतर आणि स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळातला पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षात अनेक लोक ही प्राथमिक शिक्षण घेऊन जातात, ही पद्धत आहे. आज कितीतरी पनवेल उरणमध्ये अशी अनेक लोक आहेत ती शेकापमधूनच इतर पक्षात गेलेली आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा लोकांना न्याय देण्याचं काम करत आलेला आहे. आज खरं सांगायचं म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील साहेब हे शेतकरी कामगार पक्षातून 5 वेळा आमदार झालेले नेते आहेत. हे लोकसभेतसुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावरच निवडून गेलेले लोकनेते आहेत. आज पनवेल नगर परिषदेचे आदर्श नगराध्यक्ष म्हणून दिबा पाटील यांची ख्याती. दिबा पाटील साहेब हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. शेतकरी कामगार पक्ष संघर्ष करतो आणि संघर्षातून न्याय देण्याचं काम फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्ष करतोय. आणि आज अनेक पक्ष आहेत ते फक्त सत्ता आणि सत्तेतून उपभोग घेण्याचं काम करतात. आणि जी शेतकरी कामगार पक्षाला जी व्याख्या आहे त्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अनेक नेते घडलेत, अनेक कार्यकर्ते घडलेत आणि ते कार्यकर्ते मोठे झाले, पदावर विराजमान झाले. आता तुम्ही मला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांमध्ये तुम्ही शालेय शिक्षणाचा विषय विचारला, तुम्ही रोजगारांचा विषय विचारला, या तळोजा नोडमध्ये रस्त्याची समस्या विचारली, तुम्ही या ठिकाणी गंभीर पाणी प्रश्नाचा प्रश्न विचारला, तळोजा फेज 2 आणि फेज 3 असा नवीन प्रोजेक्ट जो डेव्हलप होतोय, या ठिकाणी 15 मिनिटाच्या याच्यात तुम्ही एवढे प्रश्न विचारले आणि या प्रश्नाची उत्तरं इतकी आहेत, इतका भ्रष्टाचार आहे याच्यात का याच्यावर स्वतः सत्ताधारीही काही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती या भागाची आहे. आणि नागरिकांना या बाबतीत काय विचारायचं आणि त्यांनी काय सांगावं आणि तुम्ही काय विचारावं, या अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. नक्कीच. सर, नागरिकांना काय सांगाल? अशा दिशाभूलाचं वातावरण जर या ठिकाणी कुठे तयार होत असेल, सोयींच्या नावाखाली वारंवार भ्रष्टाचार होत असतील, तर नागरिकांनी तुमच्यासोबत जुळल्यानंतर कोणकोणते बदल पाहायला मिळतील? नागरिकांनी इतकंच विश्वास ठेवावं माझ्यावर. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांच्यासोबत काल पण आम्ही काम करत होतो, आज पण काम करत आहोत आणि भविष्यात पण काम करत आहोत. यात आमचा कुठलाही राजकीय स्वार्थ नाही. कारण आम्ही गेल्या 5 वर्षापासून कोरोनाच्या आधीपासून नागरिकांसाठी धडपडत आहोत. त्यामुळं आम्हाला कुठला यात स्वार्थ आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. आणि माझे काही सहकारी आहेत त्यांनाही आमचा काही स्वार्थ आहे असं वाटत नाही. कारण आम्हाला पक्षाने भरपूर दिलं आहे आणि पक्ष अजूनही भरपूर देत आला आहे. पण आम्ही कुठला या राजकीय स्वार्थ म्हणून याकडे पाहत नाहीत. बरोबर. सर, एक भूमिपुत्र म्हणून
तुम्ही देखील पेंदरचे स्थानिक आहात, तुमच्या देखील शेजारच्या शेतात लगवटीची जमीन, कुळ कायद्यातली जमीन देखील तुमच्या तिकडे सिडको प्रशासनाने इमारती बांधलेल्या आहेत. अशाच अनेक ठिकाणी भूमिपुत्रांचा हक्क बजावण्यात आलेला आहे. भूमिपुत्रांना वेगळे स्वप्न दाखवून आज भूमिपुत्रांची फक्त दिबा पाटील विमानतळाला नाव द्यावं एवढं देखील प्रशासन करू शकत नाही. या सगळ्या गोष्टींकडे प्रशासन करताना कानाडोळा करतंय, वेगवेगळे अँगल्स समोर येतात. तुम्ही कसं पाहताय? आज तुम्ही चांगलाच प्रश्न आम्हाला विचारलेला आहे. दिबा पाटलांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं ही आमची सगळ्या भूमिपुत्रांची इच्छा आहे, प्रकल्पग्रस्तांची इच्छा आहे. कारण आज प्रशासनाने आम्हाला भूमिहीन केलं. 12.5% दिले सांगतात. 12.5% तुम्ही दिले नाही तर आमच्या दिबा पाटलांनी आम्हाला मिळवून दिलेलं आहे. आणि तुम्ही आज आमच्या ज्या लागवडीच्या जमिनी होत्या त्या जमिनी तुम्ही आमच्याकडनं हस्तांतरित केल्या, आमच्याकडनं जोर जबरदस्तीने घेतल्या. आज मास हाऊसिंग सारखे प्रोजेक्ट तुम्ही तयार करता. या ठिकाणी कित्येक फ्लॅट्स इथे निर्माण झालेले आहेत. आज यामार्फत आम्ही इतकंच सांगू शकतो, दिबा पाटलांचं अस्तित्व काय आहे ते संपूर्ण भूमिपुत्रांना माहिती आहे आणि त्यांच्यासाठी आमचा संघर्ष सर्वांचा काय आहे, भूमिपुत्र यासाठी काय काय करू शकतो हे सत्ताधाऱ्यांनाही माहिती आहे आणि विरोधकांना माहिती आहे. शेतकरी कामगार पक्षाकडनं दिबा पाटलांना कायम आग्रही स्थान होता आणि तो कायम आग्रही स्थान राहणार आहे. त्यांच्यासाठी संघर्ष करायला आम्ही काल पण तयार होतो ना, आज पण आणि उद्या पण. भविष्यात दिबा पाटलांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाकडनं आम्ही जो संघर्ष आम्हाला करायचा आहे तो आम्ही 100% करणार आहोत. आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संघर्षाला सुरुवात झाली तर तो न्याय मिळेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष शांत राहत नाही. हे संपूर्ण जनतेला ज्ञात आहे. सन्माननीय सत्ताधारी जी मंडळी आहेत त्यांनाही माहिती आहे का शेतकरी कामगार पक्षाने कुठलाही मुद्दा जर हाती घेतला तर शेतकरी कामगार पक्ष कधी शांत बसत नाही. त्याला 100% यश मिळतं आणि शेतकरी कामगार पक्षासोबत सर्व घटक जोडले जातात त्यावेळी. कारण शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षात नवतरुणांचा पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षात सर्व 18 पगड जातीची लोक समाविष्ट आहेत. शेतकरी कामगार पक्षात कोणताही भेदाभेद नाही. आणि नजीकच्या काळात दिबा पाटलांच्या नावाने जो आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय गाजत आहे त्यात कुठेतरी सत्ताधारी याला विरोध करत आहेत. दाखवायचं एक आणि करायचं एक अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. पनवेल उरण आणि त्यानंतर नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दिबा पाटलांच्या नावाने बॅनर झलकवले. पण ज्यावेळी मोदी साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दिबा पाटलांच्या नावाने आहे हे आम्हाला जर थोडंसं सांगितलं असतं सर्व भूमिपुत्रांना तर कुठेतरी आम्हाला आनंद झाला असता. आज इतकेच खंत वाटतंय, दिबा पाटलांच्या नावाने त्यांनी स्मरण जरूर केलं पण त्यांच्या नावाचा कुठे उल्लेख केला नाही. जर मनोहरजी पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री त्यांचा एका दिवसात जर आंतरराष्ट्रीय विमानतळास नाव देऊ शकतात, GST एका दिवसात तुम्ही लावू शकता, नोटबंदी तुम्ही एका दिवसात लावू शकता, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांचं स्टेडियम आहे त्याला तुम्ही नरेंद्र मोदी नाव देऊ शकता. या अशा अनेक गोष्टी आहेत का तुम्ही एका दिवसात करू शकला असता. पण इथे तुम्हाला तोंडचं बोलता आलं नाही तर तुम्ही आम्हाला लेखी काय देणार आहात. एकतरी भूमिपुत्रांची संपूर्णपणे फसवणूक आहे असं आम्हाला वाटतंय. सर, नक्कीच पाहायला गेलं तर महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केली. नवीन काही महिन्यातच आता महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. त्यामध्ये आपण एक युवक तडफदार नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे जुने सदस्य किंवा कार्यकर्ता म्हणून जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. याची भूमिका बजावत असताना आज या मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना काय संदेश देताल शेतकरी कामगार पक्षाबद्दल? आज शेतकरी कामगार पक्ष म्हणजे तरुणांचा पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष रोजगार निर्मितीचा पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष अनेकांना न्याय देतो. शेतकरी कामगार पक्षात कोणाचाही अपमान होत नाही. शेतकरी कामगार पक्ष 18 पगड जातींना बलुतेदारांना सोबत घेऊन पक्ष आपला कार्यभार करत आहे आणि काल पण करत होता आणि आज पण करत आणि भविष्याच्या काळात अजून ॲक्टिव्ह स्वरूपात काम करत राहणार आहे. नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत होते तर दर्शन पाटील सर आपल्यासोबत होते. एकंदरीत अनेक विषयांवर आपण चर्चा केली. एवढ्या महत्त्वाच्या विषयावर प्रशासनाला जाग आणून देखील प्रशासन आता रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल किंवा इतर मुद्द्यांवर लक्ष देतं का? नागरिकांच्या मूळ सुविधा प्रश्न सुटतायत का? खरं तर हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र 36 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनाथ सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स.